नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी खास पुदिन्याचं प्रीमिक्स. 3 महिने टिकणारा आहे आणि उन्हाळ्यात पुदिना हा खूप थंड आणि पचनक्रियेसाठी चांगला असतो. तर चला तर आपण बघूयात पुदिन्याचं सरबत. पुदिना आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पुदिना स्वच्छ धुवून 1 वाटी पुदिना घेतलेला आहे. 2-3 बर्फाचे खडे घेतलेले आहेत. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळे बाहेरचे सरबत पिण्यापेक्षा त्यात कलर वगैरे असतात. त्यापेक्षा आपण घरीच जर सरबत तयार केले, कधीही आपल्याकडे कुणी पाहुणे आले तर आपण पटकन ग्लासात तयार करून देऊ शकतो. पुदिना असा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. हे बघा, असा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. पुदिना हा पाचक आणि शरीराला थंडावा देणारा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पुदिन्याचा वापर जरूर करावा. शरीरातील उष्णता दूर होते. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईत आपण 2 वाटी साखर घ्यायची आहे. साखर बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे. हे बघा, साखर बुडेल एवढं पाणी घेतले आणि 1 तारी पाक करायचं आहे आपल्याला. हलवून घ्यायचे. मोठ्या गॅसवर करायचे. बघू शकता तुम्ही, असा साखरेचा पाक तयार करायचा 1 तारी आपण. आपल्याकडे कधीही पाहुणे आले तरी आपण हे प्रीमिक्स वापरून सरबत तयार करू शकतो. व लहान मुलेही आवडीने पितात. फ्रीजमध्ये हे 3 महिने टिकतं, त्यामुळे तुम्ही तयार करून ठेवू शकता. हे बघा, पाक तयार व्हायला लागलाय. साखर पण विरघळली आहे चांगली. तुम्ही बघा, 1 तारी पाक आपला तयार झालेला आहे. असं बोटाला लावून बघायचे, चिकटतंय आणि घट्टही झालेला आहे. त्यामुळे आपला पाक तयार झालेला आहे. फार घट्टही पाक करायचा नाहीये. त्यात आपण जे पुदिन्याचं पेस्ट केली, मिक्सरमध्ये वाटण तयार केलं, ते मिक्स करायचे. छान हिरवागार कलर आलेला आहे. शिजवून घ्यायचंय. मिक्स करून हलवून घ्यायचंय छान. बघा कशी छान कलर आलेला आहे. त्यात आपण घालणार आहोत 1 चमचा साधारण काळं मीठ, 1 चमचा जिरे पावडर, चाट मसाला साधारण 1 चमचा. सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे व शिजवून घ्यायचे छान. कलर बघा किती छान आलाय. वास पण छान येतोय. एक 5-10 मिनिटं आपलं मिश्रण शिजवून घ्यायचंय. त्यात 1 वाटी लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाने आंबटपणा व चव पण छान येते. मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे आणि आपलं पुदिना प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून गाळून घेणार आहोत. बऱ्याच वेळा उन्हाळ्यात लिंब महाग होतात व ऐनवेळी पाहुणे आले तर लिंबू आपल्याकडे नसतं किंवा मग आणायला जायला
लगेच वेळ पण नसतो, त्यासाठी आपल्याला हे पुदिन्याची प्रीमिक्स तयार करून ठेवलेलं असेल फ्रीजमध्ये तर पटकन करू शकतो आपण सरबत. थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण एका बाटलीमध्ये भरून ठेवणार आहोत. मिश्रण थंड झाल्यावर गाळून घ्यायचं आहे. मिश्रण गाळून झाल्यानंतर हे असं राहतच होता. छान गाळून झालेलं आहे आपलं मिश्रण. आता आपण ग्लासात ओतून घेणार आहोत. अगदी 3-4 चमचे घ्यायचे. पाणी मिक्स करायचे हवं तेवढं आपल्याला. बर्फ घालायचे आणि सर्व करायचे. तयार झाले आपलं पुदिन्याचं सरबत, थंडगार सरबत. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. नक्की करून बघा रेसिपी.